नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे डॉक्टर मनवाला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करत असतात. डॉक्टर म्हणत असतात की मनवा मॅडम, तुम्ही आता ह्या पेंडुलमकडे एकटक बघत राहा. तेव्हा इथे मनवा त्या पेंडुलमकडे अजिबात सिरियसली बघत नसते. डॉक्टर तिला हिप्नोटाईज करत असतात आणि मनवा मात्र डॉक्टरांची खिल्ली उडवत असते. सगळे लोक आता त्या दोघांकडे आश्चर्याने बघत असतात. हिप्नोटाईज हा प्रकार काही लोक तर पहिल्यांदाच बघत असतात. तेव्हा इथे डॉक्टर आपलं काम करत असताना मनवा हसत असते. ती खिल्ली उडवते आणि म्हणते की डॉक्टर, अहो तुमचा हा काय पोरखेळ चाललाय, मला हिप्नोटाईज करताय तुम्ही. आम्ही हे खेळ आहे ना लहानपणी खेळत होतो. आणि इथे डॉक्टरांना अजिबात सिरियसली न घेता ती आता हसत असते आणि इकडे तिकडे बघत असते. तेव्हा इथे डॉक्टर आपले प्रयत्न थांबवतात आणि ते म्हणत असतात की अबोली मॅडम यांच्यावरती सुद्धा इथे आता पेंडुलमचा काहीही प्रभाव होत नाही आहे. यांनासुद्धा हिप्नोटाईज करणं कठीण आहे, काही प्रभाव होत नाही आहे त्यांच्यावरती. तेव्हा इकडे आता मनवा म्हणत असते, जज साहेब अहो थांबवा हे सगळं, काय चाललं हा पोरखेळ, हिप्नोटाईज वगैरे. मी अजिबात इथे हिप्नोटाईज होत नाही आहे. काही माझ्यावरती याचा प्रभाव होतोय का? प्लीज हे सगळं थांबवायला सांगा अबोली मॅडमला. तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली, या सगळ्या प्रकाराचा ॲडव्होकेट मनवा यांच्यावरती काहीही फरक पडत नाही आहे, त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे जर काही पुरावे असतील ना तर ते सादर करा. कारण हे आता तुम्ही जे काही प्रात्यक्षिक देण्याचा प्रयत्न करताय ना तो आम्हाला काही या सगळ्यातून दिसून येत नाही आहे. तेव्हा मनवा आपल्या मनामध्ये म्हणत असते की डॉक्टर, तुम्ही मला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करताय, पण मी हिप्नोटाईज होणारच नाही आहे. कारण मी त्या पेंडुलमकडे एकटक बघतच नाही आहे. मी इकडे तिकडे बघते, जेणेकरून इथे मला अबोलीला खोटं ठरवायचं आहे, मला हिप्नोटाईज व्हायचंच नाही आहे, असं आता मनवा म्हणते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की अबोली मॅडम, मी एकदा प्रयत्न करून बघू का, शेवटचा? तेव्हा अबोली म्हणते, जज साहेब आम्हाला फक्त एक संधी द्या, अगदी एकदाच. डॉक्टर इथे पुन्हा प्रयत्न करणार आहेत. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात, बरं ठीक आहे, एकच संधी मिळणार आहे तुम्हाला, आणि त्या संधीमध्ये जर ॲडव्होकेट मनवा हिप्नोटाईज झाल्या नाही तर तुम्हाला साक्षीदार आणि पुरावे इथे सादर करावे लागणार आहेत. ह्या प्रक्रियेवरती आम्ही पुन्हा विश्वास ठेवणार नाही. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे जज साहेब. तेव्हा इथे अबोली डॉक्टरांना म्हणते की तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा. डॉक्टर पेंडुलम घेतात आणि मनवाला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करत असतात. मनवा इथे प्रत्येक गोष्ट आता फक्त मजाक आणि मस्तीमध्ये घेत असते. तिला काही करून इथे जिंकायचं असतं आणि अबोलीला हरवायचं असतं, म्हणून ती डॉक्टरांच्या ह्या प्रक्रियेला सुद्धा सिरियसली घेत नसते. पण इथे आता डॉक्टर पेंडुलम फिरवतात आणि म्हणतात की ॲडव्होकेट मनवा, तुम्हाला या पेंडुलमकडे एकटक बघायचं आहे. तेव्हा इथे मनवा आता सिरियसली बघत नसल्यामुळे डॉक्टर म्हणतात की नाही, यांनासुद्धा मी हिप्नोटाईज करू शकत नाही आहे. तेवढ्यातच इथे आता जज साहेब म्हणत असतात की अबोली, तुम्हाला आता इथे पुरावे सादर करावे लागणार आहेत आणि ॲडव्होकेट मनवा, आता या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे का, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तर इकडे मनवा जज साहेबांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नसते. ती एकटक आता बघत असते, कारण मनवा नाही म्हणता म्हणता हिप्नोटाईज झालेली असते. तर इथे तिला अबोलीचा पचका करायचा असतो, डॉक्टरांचा पचका करायचा असतो, पण शेवटीला मनवाचाच पचका झालेला असतो. मनवा हिप्नोटाईज झालेली असते. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट मनवा, अहो काय बोलते मी, तुम्हाला काही तुमचं मत मांडायचं आहे का, काही क्रॉस क्वेश्चन करायचे आहेत का? तेव्हा इकडे जज साहेब म्हणत असतात, ते आता तिला ऐकूसुद्धा येत नसतं. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की मॅडम थांबा, ॲडव्होकेट मनवा हिप्नोटाईज झालेले आहेत. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की ॲडव्होकेट मनवा, तुम्ही उभे राहा, तुमच्या डाव्या बाजूला पुढे त्या टेबलपर्यंत चालत जा, त्याच्यावरती जी फाईल आहे ती माझ्याकडे घेऊन या आणि ती मला द्या. तेव्हा इथे एखाद्या रोबोटसारखं मनवा आता डॉक्टरांचं सगळं म्हणणं ऐकत असते. ते आपल्या डाव्या बाजूने टेबलपर्यंत जाते, फाईल उचलून ती इथे आता डॉक्टरांना सुद्धा आणून देते. त्यानंतर डॉक्टर एक चाकू घेतात आणि मनवाच्या हातामध्ये देतात आणि मनवाला म्हणतात की हा चाकू घे आणि तुला सगळ्यात जास्त जिचा राग येतोय ना, ज्यांचा राग येतोय, तुला सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीचा राग येतो त्या व्यक्तीजवळ जा आणि ह्या चाकूने त्या व्यक्तीवरती वार कर.
तेव्हा इथे आता मनवा तो चाकू घेते आणि चालत चालत ती आता अबोलीजवळ येते. तेव्हा इथे अबोलीच्या लक्षात येतं की याचा अर्थ मनवाच्या मनामध्ये जास्त राग जर कुणाबद्दल असेल, जास्त तिरस्कार जर कुणाबद्दल असेल तो माझ्याबद्दल आहे आणि म्हणूनच मनवा माझ्याबरोबर अशी वागते. तेव्हा इथे मनवा अबोलीवरती चाकूने वार करणार, तेवढ्यातच डॉक्टर म्हणतात की थांबा आणि डॉक्टर इथे टिचकी वाजवतात. तेव्हा इथे मनवा जी काही हिप्नोटाईज झालेली असते ती आता भानावरती येते. तेव्हा ती बघते तर काय, तिच्या हातात चाकू असतो आणि ती अबोलीवरती वार करायला आलेली असते. तेव्हा अबोली इथे खूपच जास्त आता रागवलेली असते. तिला राग आलेला असतो मनवाच्या या वागण्याचा. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, हा चाकू माझ्या हातात कसा आला आणि मी इथे कसे आले? डॉक्टर मला काय झालं होतं? हा चाकू माझ्या हातात कसा? तेव्हा डॉक्टर म्हणतात, शांत व्हा, तुम्ही हिप्नोटाईज झाला होतात आणि म्हणूनच तुम्ही मी जसं सांगत होतो तसं तुम्ही वागत होता. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, बघितलं ॲडव्होकेट मनवा, तुम्ही हिप्नोटाईज झाला होतात आणि म्हणूनच डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की हा चाकू हातात घ्या आणि ज्या व्यक्तीचा राग येतो त्या व्यक्तीवरती हल्ला करा आणि तू माझ्यावरती हल्ला करायला आली होतीस. याचा अर्थ हिप्नोटाईज झाली होतीस. हे तरी तुला आता कळतंय का? नाही तरीसुद्धा तुझा विश्वास बसत नसेल ना, तर मी तुम्हाला पुरावा दाखवते ना. आणि अबोलीने आता मनवा जे काही वागलेले असते त्याचा इथे आता पुरावा म्हणून रेकॉर्डिंग करायला सांगितलेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग ती आता मनवाला दाखवते. ती म्हणते की बघा, पुरावा बघा. तेव्हा इथे मनवाला आता डॉक्टर म्हणत असतात की डाव्या बाजूला जा, त्यानंतर ती फाईल माझ्याकडे आणून द्या, हा चाकू घ्या आणि सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीचा राग येतो त्या व्यक्तीचा जाऊन तुम्ही खून करा. तेव्हा मनवा आता अबोलीचा खून करायला सुद्धा गेलेली असते. तेव्हा मनवा म्हणते, हे सगळं कसं शक्य आहे? तेव्हा इकडे अबोली म्हणते, जज साहेब, मी हेच सांगण्याचा कधीपासून प्रयत्न करते की हिप्नोटाईज झालेली व्यक्ती ही काहीही करू शकते, अगदी खूनसुद्धा. ही गोष्ट आता सिद्ध होते की नाही? तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की अगदी बरोबर, जे काही आता तुम्ही प्रक्रिया आम्हाला करून दाखवली त्याच्यावरून एक गोष्ट आता लक्षात येते की ॲडव्होकेट अबोली यांच्यावरती विश्वास ठेवल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे. कारण एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाईज केल्यानंतर आपल्याला जे हवं आहे ते त्या व्यक्तीकडून आपण करून घेऊ शकतो. अगदी एखाद्या माणसाचा खूनसुद्धा. हे आता आम्हाला कळून चुकलं आहे. त्याच्यामुळे इथे अबोली म्हणत असते की माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हाला जज साहेब, की सानिकाची खरंच काही चूक नाही आहे. सानिका निर्दोष आहे. तिने आपल्या आईवडिलांचा खून हा हिप्नोटाईज झाल्यावरती केला आहे. तिला आठवतसुद्धा नाही आहे की तिने आपल्या आईवडिलांचा खून का केला आणि कसा केला आहे. तर तुम्ही तिला जामीन मिळवून द्यावा, हीच माझी फक्त इच्छा आहे, तिला जामीन मिळावा. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की आत्तापर्यंत अबोली मॅडम यांनी जे काही पुरावे सादर केले आणि जी काही आता त्यांनी प्रक्रिया आपल्यासमोर दाखवली त्याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली की हिप्नोटाईज केल्यानंतर इथे आता माणसाच्या आतून काही घडू शकतं. त्यामुळे सानिकाने सुद्धा हिप्नोटाईज होऊन आपल्या आईवडिलांचा खून केला, ही गोष्ट आता कोर्टाच्या लक्षात येते आणि त्यामुळे इथे आता सानिकाला जामीन दिला जातोय, सानिकाचा जामीन मंजूर केला जातोय असं जज साहेब म्हणतात. तेव्हा सानिकाला खूप जास्त आनंद होतो. जज साहेबांनी आपला निकाल दिलेला असतो. पुढच्या वेळेला कोर्टामध्ये जास्तीत जास्त पुरावे सादर करणे हे आता दोघांनाही बंधनकारक झालेलं असतं, अबोलीला सुद्धा आणि मनवाला सुद्धा. तेव्हा इथे सानिका धावत पळत येते आणि ती अबोलीला मिठी मारते आणि म्हणते, अबोली ताई, शेवटीला तू करून दाखवलंस, मला जामीन मिळाला, थँक्यू सो मच. तेव्हा अबोली म्हणत असते, सानिका, अगं खरं तर तू काही केलंच नव्हतंस. मी तुला म्हणाले होते ना बाळा, अगं ते खून तू नाही तर त्या व्यक्तीने तुझ्याकडून करून घेतले होते. त्याच्यामुळे जामीन तर तुला आता मिळणारच होता. आता लवकरात लवकर जो तो किलर आहे ना त्याला पकडून जेव्हा मी गजाआड करेन ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल. तेव्हा अबोली म्हणत असते की डॉक्टर, तुमचे मनापासून आभार. खरंच मी तुम्हाला मनापासून थँक्स म्हणते. तुमची इथे अवस्था क्रिटिकल असताना देखील तुम्ही इथपर्यंत आलात आणि माझी मदत केलीत, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की अबोली मॅडम, अहो ते माझं कर्तव्यच होतं, पण आज तुमच्याबरोबर जे काही घडलं ना त्याने खरंच तुमच्या मनाला किती वेदना झाल्या असतील ना ह्या मी समजू शकतो. एक सत्य तुमच्यासमोर आलं. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, असू द्या डॉक्टर, खरं तर हे माझ्याबरोबर जे काही झालं ना ते होणं गरजेचं होतं. मला क्लिअरिटी मिळाली आणि आता माझ्या डोळ्यांच्या समोर सगळं काही साफ आहे. म्हणजे आज माझा खून झाला असता पण तो खून माझा नाही, पण आज एका नात्याचा खून मात्र नक्कीच झालेला आहे. एक नातं आज खऱ्या अर्थाने मेलं, ते संपलं.
तेव्हा इथे अबोली म्हणत असते की कसं आहे ना डॉक्टर, आज जरी माझा खून झाला असता ना तरीसुद्धा त्या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटलं नसतं जितकं वाईट आज जे काही ह्या कोर्टामध्ये घडलं ना त्याचं मला वाटते. ॲडव्होकेट मनवा ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वागल्यात ते दुःख खुनापेक्षाही खूप मोठं आहे माझ्यासाठी. पण असू दे, सत्य काय आहे ना ते तरी आज माझ्यासमोर आलं, असं अबोली म्हणते. अबोली आणि अंकुश कोर्टामधून घरी आलेले असतात आणि इथे अबोलीने आता सानिकाची व्यवस्था ही त्यांच्या चाळीमध्ये केलेली असते. सानिकासाठी एक घर त्यांनी आता भाड्याने घेतलेलं असतं. सानिका एकटी आहे. तिचे आई वडील मामा हे तिघेही तिला सोडून गेलेत. त्याच्यामुळे तिला आता कुटुंब नसल्यामुळे तिच्यावरती लक्ष राहावं आणि ती आपल्या आजूबाजूला असावी तिच्या सेफ्टीसाठी इथे अबोलीने सानिकासाठी चाळीमध्येच आता एक घर बघितलेलं असतं आणि तिची व्यवस्था तिथे आता राहण्यासाठी केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली टेन्शनमध्ये असते. रमा विचारत असते की अबोली काय झालं, कसला विचार करतेस तू, तू ठीक आहेस ना बाळा? तेव्हा अबोली म्हणते हो आई, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा रमा म्हणते तू जर ठीक आहेस मग तुझा चेहरा का एवढा उतरला आहे, काय झालं, केसचा निकाल तुझ्या बाजूने लागलेला नाही आहे का? तेव्हा अबोली म्हणते नाही आई, काही झालेलं नाही आहे, मी एकदम ठीक आहे. तेव्हा इथे रमा म्हणत असते मग काय झाले, तुमचा चेहरा का उतरला आहे? तेव्हा अंकुश म्हणतो रमा काही झालेलं नाही आहे, अबोली एकदम ठणठणीत आहे, काही झालेलं नाही आहे तिला आणि केसचा निकालसुद्धा तिच्याच बाजूने लागला आहे. सानिकाचा जामीन मंजूर झाला आहे, सानिकाला जामीन मिळालासुद्धा. तेव्हा रमा म्हणते मग ही तर आनंदाची गोष्ट आहे ना अबोली, तुला हेच तर हवं होतं, मग तुझा चेहरा इतका का उतरला आहे, काही घडलं आहे का? तेवढ्यातच तिथे आता मनवा आणि क्रिश दोघेजण आलेले असतात. तेव्हा क्रिश म्हणत असतो की अबोली, मनवाला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो काय बोलायचं आता तिला, सांग ना क्रिश, आता काय बोलायचं आहे तिला? तेव्हा क्रिश म्हणतो सर तुम्ही प्लीज. तेव्हा अंकुश म्हणतो गप्प बस क्रिश, एक शब्दसुद्धा बोलू नकोस, मनवाच्या चुका पाठीशी घालायची काही गरज नाही आहे तुला, कळलं ना? जे चूक ते चूक आणि जे बरोबर ते बरोबर हे बोलायला शिक, कळतंय का तुला? बायको आहे म्हणून सगळ्या चुका पाठीशी घालायची गरज नाही आहे तुला. तेव्हा रमा म्हणते काय झालंय, काय झालंय ते नक्की मला सांगाल का? अबोली सांग बरं नक्की काय घडलंय, तुमच्या दोघींमध्ये काही भांडण वगैरे झालंय का? तेव्हा अंकुश म्हणतो विचार नाही या मनवालाच, मनवा तू ज्या पद्धतीने आज कोर्टामध्ये अबोलीबरोबर वागली आहेस ना, खरंच मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे, कळतंय का तुला? अगं जिने तुला वकील होण्यासाठी प्रेरित केलं, तुला बोटाला धरून तिने पुढे नेलं आणि तू तिच्याबरोबरच अशी वागलीस, अगं काहीच कसं वाटलं नाही का तुला असं वागताना? तेव्हा क्रिश आता काही बोलायला जाणार तेवढ्यातच इथे अंकुश म्हणत असतो की गप्प बस क्रिश, मनवाची इथे वकिली करायची तुला गरज नाही आहे, त्या मनवाशी तर मला बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा अबोली येते आणि म्हणते बोल मनवा, काय बोलायचं आहे तुला? नाही काय बोलायचं असेल ते बोल. मला आज कळलं आहे की तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल किती राग आहे, किती तिरस्कार आहे ना, ते आज मला कोर्टामध्ये कळलं. आता मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, इतका राग येतो का तुला मनवा माझा, इतका तिरस्कार आहे का तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल? तेव्हा इथे बोल मनवा बोल, असं आता अबोली म्हणाल्यानंतर मनवा म्हणते हो, येतो मला तुझा राग, येतो मला तुझा तिरस्कार, खूप राग येतो मला तुझा. तेव्हा अबोली म्हणते का पण, मी काय केलं असं की तुला माझा इतका राग येतो, सांग ना काय केलंय मी एवढं? तेव्हा मनवा म्हणत असते जेव्हा तुझा सत्कार झाला तेव्हा तू स्टेजवरती गेलीस तेव्हा मला असं वाटलं होतं तुझी असिस्टंट म्हणून तू माझं नाव घेशील, पण वहिनी तू माझं स्टेजवरती नाव नाही घेतलंस गं, तू मला कसलंच क्रेडिट दिलं नाहीस. एवढ्या केसेसमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून मी तुझी मदत केली, पण तू मला एका तरी केसचं क्रेडिट दिलंस का? सांग ना, एका तरी केसचं क्रेडिट दिलंस? त्यानंतर मी काही तुला महत्त्वाचं सांगितलं तरीसुद्धा तू माझ्या बोलण्याला कधीच महत्त्व दिलं नाहीस, उलट माझं बोलणं झिडकारून टाकलंस. म्हणून मला तुझा राग येतो, स्वार्थी तुझ्या ह्या स्वभावाचा मला राग येतो. म्हणून मी तुझ्याशी आता अजिबात बोलायचं ठरवलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर तुला मदतसुद्धा करणार नाही आहे, कळलं तुला? ह्या सर्व गोष्टींचा मला तुझा राग येतो. त्यानंतर अबोलीला फार वाईट वाटतं. अबोलीला कळतं की मनवाच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती तिरस्कार आहे ते. तेव्हा ती आता गप्पच बसते, काय बोलावं तिला काही कळतच नाही. तेव्हा अंकुश म्हणतो काय म्हणालीस तू मनवा,
काय म्हणालीस तू अबोलीला आता? ती स्वार्थी आहे, स्वार्थी विचार करते. अगं त्या अबोलीने तुझ्यासाठी काय काय केले ना मनवा, याचा जरा विचार कर. तू कुठे होतीस आणि आता कुठे आहेस, हा फरक जो तुझ्यामध्ये इतका आहे ना, तो फक्त आणि फक्त अबोलीमुळे आहे. अगं अबोलीने जे काही केलं त्याचं क्रेडिट ती स्वतःला कधीच घेत नाही आणि तुझ्या बाबतीत जे काही केलं त्याचं क्रेडिट तुला दिलं नाही म्हणून तुला इतका राग आला का तिचा? म्हणजे तिने जे काही चांगलं केलं ते सगळं विसरून गेलीस का? तेव्हा रमा म्हणत असते, अगं मनवा, हे बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही आहे गं? तू कुठून इथे आली आहेस हे तू विसरलीस का? कशा पद्धतीने इथे वागलीस, कशा पद्धतीने आम्हाला त्रास दिलास. आम्ही सगळे तुझ्यावरती रागवलो होतो, पण एकटी अबोलीच होती जी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी होती, आमच्याबरोबर भांडत होती तुझ्यासाठी. अगं तुझ्यासाठी काय काय नाही केलं तिने. अगं तू तर तिचं बाळसुद्धा गमावलंस. तुला माहिती नाही आहे का हे? तुझ्यामुळे तिचं बाळ गेलं, ही गोष्टसुद्धा तिने पाठीशी घातली आणि तरीसुद्धा तू अबोलीला चुकीचं समजतेस. तेव्हा अबोली म्हणते, जाऊ दे आई, तो विषय आता नको. कारण मनवाला तिने वचन दिलेलं असतं की बाळ गेल्याचं कधीच अबोलीने बोलायचं नाही म्हणून, कारण मनवाला त्याचा त्रास होतो. तेव्हा इथे अबोली म्हणते, जाऊ दे, मनवाला आता जो विचार करायचा आहे तो करू दे. मला असं वाटलं होतं की मला मनवा समजून घेईल, पण मनवाने मला समजून घेतलेलं नाही आहे आणि त्याचं तिला वाईट वाटतं आणि ती म्हणते की आता मला मनवाकडून कुठलीच अपेक्षा नाही आहे आणि ती मला ठेवायची सुद्धा नाही. तेव्हा इथे मनवाला आता रडायला येतं आणि ती लगेचच तिथून आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे अबोली खूपच जास्त रडायला लागते. तेव्हा रमा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, नको स्वतःला इतका त्रास करून घेऊस, तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, असं इकडे आता रमा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश आणि अबोली सानिकाला घेऊन त्या चाळीतल्या घरामध्ये येतात. अंकुश म्हणत असतो, सानिका, हे तुझं नवीन घर आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, सानिका, इथे जर तू असशील ना तर माझं आणि अंकुश सरांचं 24 तास तुझ्यावरती लक्ष असेल, कारण आता तू आमची जबाबदारी आहेस. कारण का, आता तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. तो सिरियल किलर तुझ्यापर्यंत पोहोचेल, तुला मारण्याचा सुद्धा तो प्रयत्न करेल. म्हणून तू जर इथे असशील ना तर आमची नजर तुझ्यावरती असेल आणि तुला कसल्या मदतीची गरज लागली तर आम्ही इथे असूच आणि तुला काहीही लागलं तरीसुद्धा आम्हाला सांगायचं. तेव्हा अबोली म्हणते, आणि हे बघ सानिका, त्या किलरची तुझ्यावरती आहे ना नजर असणार आहे. तेव्हा जेव्हा तुला कधी बाहेर जायचं असेल तर आम्हाला सांगूनच जायचं. उलट आमच्या दोघांपैकी कुणीतरी तुझ्यासोबत तरी येईल. जोपर्यंत आपण त्या किलरला पकडत नाही आणि त्याला जेलमध्ये टाकत नाही ना, तोपर्यंत तुला स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, आणि हे बघ सानिका, त्यावेळेला तुझा वाढदिवस होता, त्यावेळेला नक्की काय काय घडलं होतं ना हे सुद्धा तुला आम्हाला आता सांगायचं आहे. जे जे काही तुला आठवेल, म्हणजे छोट्यामधली छोटी गोष्ट जरी असेल ना ती सुद्धा तू आम्हाला सांगायची आहे. तेव्हा इकडे सानिका म्हणते, हो, मला सगळं आठवेल ना तेवढं मी तुम्हाला सांगेन. या केसमध्ये तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे. उलट बरं झालं अबोलीताई मी तुझं ऐकलं, नाहीतर काल मी टोकाचं पाऊल उचललं होतं. मी स्वतःला संपवायला निघाले होते, पण आता नाही. आता मी त्या किलरला पकडण्यामध्ये तुझी मदत करणार. ज्याने माझ्या आईवडिलांचा खून केलाय त्यालासुद्धा शिक्षा झालीच पाहिजे, असं आता सानिका म्हणते. तेव्हा अबोली म्हणत असते, सानिका, तुला जर काही आठवत असेल ना तर प्लीज तू आम्हाला सांग. तेव्हा सानिका म्हणते, त्या दिवशी माझा वाढदिवस होता. आई बाबा खूप खुश होते, मला सरप्राईजेस देत होते. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत मला जे जे काही आवडतं ना ते सगळं ते माझ्यासाठी आणत होते. मला बर्गर आवडतो, पिझ्झा आवडतो, ते सगळं माझ्यासाठी ऑर्डर करत होते. म्हणजे इथे पार्सल माझ्यासाठी येत होते. मी जाऊन फक्त सातत्याने दरवाजा उघडत होते. काही पार्सलवाले येत होते, माझ्यासाठी जे जे पदार्थ आवडतात सगळे मागवत होते. पिझ्झापासून ते इथे कॉटन कँडीपर्यंत सगळे फेरीवाले येत होते. तेव्हा इथे कॉटन कँडीवाला आता खरं तर हा तोच माणूस असतो ज्याने इथे सानिकाला हिप्नोटाईज केलेलं असतं. आता इथे अबोलीच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतात, तर इथे फेरीवाल्यानेच येऊन सानिकाला हिप्नोटाईज केलं असेल, अबोलीला ते कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली अंकुश डॉक्टरांना भेटायला आलेले असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अबोली मॅडम, तुम्ही बरोबर बोलताय. जेवढ्या मुलींचे इथे खून झालेत ना त्या सर्व मुलींच्या इथे दातामध्ये म्हणजे खाण्यामध्ये एक वेगळंच केमिकल सापडलेलं आहे आणि ते केमिकल खूपच जास्त इथे विषारी आहे, अगदी खूपच जास्त घातक आहे. अशा पद्धतीचं केमिकल सापडलं आहे आणि हे कुठल्या तरी पदार्थामधून त्या मुलींना देण्यात आलेलं आहे. आता हा कुठला दुकानदार किंवा फेरीवाला आहे जो त्या मुलींना हे केमिकल देतोय. त्यानंतर एक मुलगी आता कॉटन कँडी घ्यायला आलेली असते.
तेव्हा तो माणूस त्या मुलीला सुद्धा हिप्नोटाईज करतो. ती मुलगी त्याच्याकडे एकटक बघतच राहते. तेव्हा तिकडे मनवा सुद्धा आलेली असते आणि मनवा म्हणते की काका मला सुद्धा एक कॉटन कँडी द्या ना. तेव्हा इथे आता तो माणूस मनवाकडे बघत असतो. मनवा त्या बाजूच्या मुलीकडे बघते. ती पूर्णपणे हिप्नोटाईज झालेली असते आणि ती एखाद्या यंत्राप्रमाणे उभी असते. तेव्हा इथे मनवा आश्चर्याने त्या मुलीकडे बघतच राहते. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, डॉक्टर काय म्हणाले तुम्ही बघितलंत ना, तर इथे कुठल्या तरी रंगीत खाण्यातून त्या मुलींना ही विषबाधा झालेली आहे. मग सर आता रंगीत खाणं म्हणजे कॉटन कँडीसुद्धा असू शकते ना. ते आता जागोजागी उभे असतात आणि ते कलरफुलसुद्धा असतं सर, त्यामुळे ते केमिकल दिसत नाही. ही गोष्ट आता लवकरच अबोलीच्या लक्षात आलेली असते.